गणगणगणात बोलतो. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया वडा सांबार, मेदू वडा विथ सांबार. झालं तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. तर त्यासाठी मी 2 वाटे उडदाची डाळ आहे, ही स्वच्छ धुवून 4 तासापूर्वी भिजत ठेवली होती. अशी छान भिजलेली आहे. आता ही डाळ पाण्यात ठेवली होती ना, तर ते पाणी काढून टाकायचं आहे, निथळत ठेवायचे आहे आणि निथळून झाल्यानंतर ही वाटायला घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही डाळ वाटून घेऊ शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की पाणी घालायचं नाहीये, घट्टच ठेवायची आहे डाळ. अगदीच खूप जरुरी असे वाटतंय की बाबा खूप ड्राय आहे, तर मग 4 ते 5 चमचे पाणी घालायला हरकत नाही. आता आपण काय करूया, इकडे सांबार बनवून घेऊया. त्यासाठी मी पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं 2 चमचे आणि जिरे मोहरे फोडणीचं साहित्य घेऊन फोडणी करते आहे. कढीपत्ता टाकला आहे. आता लसूण आल्याची पेस्ट टाकून घेत आहे. सगळं हलवून घ्यायचं आहे ते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकला आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे. आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हे पहा, आता मी याच्यामध्ये थोडेसे भोपळ्याचे तुकडे टाकले आहेत, दुधी भोपळ्याचे, आणि याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा सुद्धा टाकू शकता तुम्ही, तुमच्याकडे जर असतील तर टाकू शकता. थोडीशी हळद आणि हिंग टाकून घेत आहे. हळद थोडीशीच टाकायची आहे कारण मी जो सांबार मसाला टाकणार आहे त्या सांबार मसाल्यामध्ये हळद आहे. हा सांबार मसाला कसा बनवायचा आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, जरूर 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 नक्की पहा आणि तुम्ही पण घरी बनवा. आता याला एक वाफ घेऊया आपण. तुम्ही पण तो सांबार मसाला बनवा आणि रोजच्या वरणामध्ये वगैरे सुद्धा आपण कधी कधी टेस्टसाठी वगैरे टाकू शकतो. आता इथे 1 चमचा लाल तिखट टाकला आहे मी, छान परतून घेतलाय. आता हा पहा, हा सांबार मसाला आहे. तर हा सांबार मसाला मी ह्याच्यामध्ये आता 1.5 चमचा टाकते आहे, म्हणजे मी तिघांसाठी बनवत आहे त्यासाठी 1.5 चमचा टाकला आहे. आता छान असं परतून घ्यायचा आहे. हा परतून झालाय असं वाटलं की याच्यामध्ये गरम पाणी मी करून ठेवलं होतं, ते गरम पाणी टाकून घेत आहे. शक्यतो गरम पाणीच टाका. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता एक गुळाचा मी छोटूसा खडा टाकला आहे आणि ही चिंच आहे, ही मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यात भिजत घातली होती. त्याचा कोळ घेत आहे, गाळून घ्यायचा आहे, त्याचा गर सगळा सुट्टा झालाय पहा. आणि ही मुगाची डाळ मी शिजत घेतली आहे कुकरमध्ये, ती चांगली घोटून घेते आणि आता हे उकळी आलेल्या सांबारच्या पाण्यामध्ये टाकून देत आहे. साध्या सोप्या आणि थोड्याशा साहित्यामध्ये बनवलेला हा वडा सांबार तुम्ही पण नक्की नक्की करून पहा. आता याला एक वाफ येऊ द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट राहिलंय मीठ. ते स्वादानुसार मीठ त्याच्यामध्ये टाकून छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आणखी एक छानशी अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा, त्यासाठी मी झाकण ठेवते. आता हे माझं पीठ इकडे रेडी झालेलं आहे. हे छान असं फेटून घ्यायचं आहे. हे पीठ तुम्ही जेवढं जास्त फेटाल तेवढे तुमचे वडे हलके, खुसखुशीत, मऊ, जाळीदार होतील. स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी कढीपत्त्याची पानं मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतली आहेत, ती टाकते आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे, त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून ते टाकत आहे. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. फेटलं तरी चालेल, असं छान फेटून घ्यायचं आहे. हे पहा, मी आता फेटून घेतेय. छान असं फेटायचं, मऊसूत झालंय पीठ छान. आता हे तेल गरम करायला ठेवलंय, ते तेल तापेपर्यंत पण मी परत हे फेटत आहे. आता हे पीठ तुमचं रेडी झालंय कसं ओळखायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक छोटासा गोळा टाकून पाहायचा. तो आणि त्या पाण्यात जर तो गोळा तणगून वर आला तर समजायचं तुमचं पीठ रेडी झालेलं आहे. चला आता आपण वडे तळून घेऊया. मी हे हातानेच टाकणार आहे, अजिबात तेल उडत नाही, काळजी घेऊनच करायचं आहे.
हे पहा, मला अशीच सवय आहे आणि मी अशीच करते. छान मध्ये होल पण आला आहे. आता छान असे वडे फुगून येतील. पहा, मस्त टम्म फुगलेत. कसे छान तयार झालेत वडे पहा. आता हे छान क्रिस्पी तळून घ्यायचे. छान तेल निथळायचं आणि बाजूला घ्यायचे. तळून झालेले आहेत बघा, छान क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत असे वडे तयार झाले. तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचे पण वडे कसे झाले होते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे पहा, आता सांबार सकट सर्व करा. आवडले ना वडे? माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.